किलोमीटरच्या अंतरावर आहे हायवेवरून नापणे धबधबा. वैभववाडी स्टेशनवरून एक साधारण 4 ते 4.5 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं बस स्थानकावरून शहराच्या बस स्थानकावरून आणि रेल्वे स्टेशनवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण इथे काय लोकल नाही आहे त्यामुळे ट्रेनचं मला माहित नाही फ्रिक्वेन्सीचं काय आहे. बट अदरवाईज तुम्ही बस स्टेशनने बस स्टॉपने तुम्ही इथे येऊ शकता. ते वैभववाडी रेल्वे स्टेशन लिहिलं आहे. इकडनं आपल्याला लेफ्टला जायचंय. जर तुम्ही कुसरावरून येता किंवा रेल्वे स्टेशनवरून येता तर तुम्हाला राईटने वळायचं आहे वैभववाडीवरून. हा तो काचेच्या पुलाकडे जाणार रस्ता आहे. पाहू धरण आहे नाही. धारण क्षमता 25 व्यक्तींसाठी मात्र फक्त 25 लोकच या काचेच्या ब्रिजवर चढू शकतात चालू शकतात. ह्याच्यावरती नाही आहे. त्याचे तिकीट नक्कीच असेल. फ्रीमध्ये नसावंच. पर्यटकांचे हार्दिक स्वागत. चार्जेस तर दिसत नाहीत. असायला तर पाहिजे. आज सगळ्यांच्या मातीमुळे पूर्णपणे खराब झाले. नापणेचा वॉटरफॉल आहे हा. हाच वॉटरफॉल ना. वॉटरफॉल जवळ आलो जाऊ ऑलमोस्ट. आणि हा तो काचेचा ब्रिज स्काय वॉक टाईप्स आहे जो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. हा एंड आहे. बट इकडनं तुम्ही जाऊ शकत नाही. काहीतरी वेगळं कोकणामध्ये केलं आहे पर्यटकांना आकर्षित करण्याकरता. नितेश राणे यांच्या हस्ते त्यांचा लोकार्पण सोहळा झाला आहे. चांगलं आहे. गुड. हे बघा छान आहे. वॉटरफॉल मोठा आहे. खाली उतरायची सोय बहुतेक नसावी. सुंदर असं नापणे वॉटरफॉल. हा बघ याचा फोर्स बघा ना भयंकर. एवढ्या फोर्समध्ये 5-10 लोकांना सरसकट खेचून घेईल. भारी आहे. पण आजूबाजूला हिरवळ आहे मस्त सुंदर अशी आणि छान असा धबधबा लोकांसाठी अवेलेबल झाला आहे 2 महिन्याआधी. भर पावसातच आणि पावसाची मजा लोक घेतातच आहेत. प्लस हा सुंदर असा स्काय वॉक त्याला आपण काचेचा ब्रिज असं म्हणतो. सुंदर जागा बनवते. खूपच छान आहे. हिरवळ आहे. धबधबा जाऊन कुठे नदीला मिळत असेल पण खूप फोर्समध्ये आहे पाणी. यावेळेचा पाऊस जास्त असल्या कारणाने फोर्स जास्त आहे. आणि कास्केडिंग अनुभव तर 1 नंबर आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला मी. 1 नंबर. खूपच छान. प्रश्नच नाही. हा एक जुना ब्रिज होता. त्या ब्रिजचं काय झालं ते मला माहिती. ब्रिज होतो नाही काही काय नाही. हा छोटासा नापणे धरण आणि नापणे वॉटरफॉल. इकडनं पाहायला मिळत भरपूर मोठं आहे. सध्या लोकांना अलाउड नाही आहे असं एकंदरीत वाटतंय. हा होता स्काय वॉक काचेचा ब्रिज. मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कळवा. म्हणजे असे काही ब्लॉग्स आपल्याला अजून आणता येतील. हा पावसाळ्याचा संपला माझ्यासाठी कारण की मी आता उद्या निघीन. 3 सप्टेंबर 2025ला मला पोचावं लागेल मुंबईत.
त्यामुळे हा माझा शेवटचा ब्लॉग आहे जो तुमच्या वॉटरफॉलचा आहे आणि या काचेच्या ब्रिजचा आहे. काहीतरी सोय करायला पाहिजे. याची साफसफाई होणं फार आवश्यक आहे, नाही तर अदरवाईज इकडे एवढंच कसं पर्यटन स्थळ म्हणून हे खूप चांगलं आहे. पण एक ॲडवाईज मला द्यावीशी वाटेल की या ग्लासवरती कोणाला शूज चप्पल अलाव करता कामा नाही, कारण की त्यामुळे जे थ्रिल आहे हे तुम्ही पाहताय पाणी, पण हे जर ग्लास क्लिअर असती तर कदाचित आपल्याला हे पाणी खूप छान वाटलं असतं आणि एकदम ॲडव्हेंचरस वाटलं असतं चालताना, जे वाटत नाही आहे. कारण की माती आहे आणि मातीमुळे आपण सहज चालतो आहे आणि ते थ्रिल गेलेलं आहे. तर मी ॲडवाईज करीन पर्यटन स्थळ जे कोणी हँडल करत आहे त्यांना की ही स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. कोणाला चप्पल शूज अलाव करू नका. तिकडेच वरतीच जर आपण त्या साईडला कुठेतरी चप्पल शूज ठेवले तर कदाचित हा काचेचा ब्रिज लोकांना कळेल याचं थ्रिल काय आहे, जे आता मिसिंग आहे. मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा मला, कारण की नापणे वॉटरफॉल माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा आलो. भरपूर प्रयत्न केले पण कधी आलोच नाही. आणि त्यात आता हा ब्रिज, काचेचा ब्रिज, हा खूप छान होता आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. पहा, कोकणामध्ये जर येता तर मी तुम्हाला मार्गदर्शन करीन कशा पद्धतीने तुम्ही नापणे धरणावर धरणच म्हणतो मी, हा आहे वॉटरफॉल. या वॉटरफॉलपर्यंत आणि या काचेच्या बीचपर्यंत कसे पोचू शकता हे तुम्हाला मी सांगेन. आणि तो मार्ग पण सहज आहे. वैभववाडी मार्गेसुद्धा येऊ शकता तुम्ही. कुठच्याही वेगवेगळ्या मार्गाने नापण्यामध्ये पोचू शकता. आणि पर्यटन स्थळ आहे, लोकांच्या आवडीचं आहे आणि लोक आवर्जून व्हिजिट करतात. ही जागा नक्कीच पोचा. मी मार्गदर्शन करतो कशा डिरेक्शनने तुम्ही कशा पद्धतीने इथे येऊ शकता. स्वतःची गाडी असेल तर नथिंग लाईक इट. अदरवाईज तुमच्याकडे वेगवेगळे ट्रान्सपोर्टेशन आहेत. इथे बसेस आहेत लोकल, जे तुम्हाला यूज करू शकतात. तर इथे आपला हा ब्लॉग संपला आहे. पाणी वाढलं बघ लगेच, पाऊस सुरू. पाणी वाढलं बघ लगेच. पाण्याचा भरपूरच पाऊस चालू झालेला आहे आणि पावसाचा एकदम भरपूर फोर्सने नापणे वॉटरफॉल वाहतोय आणि इथे संपला आपला. छान होता.